नमस्कार मैत्रिणींनो, आज ना मी तुम्हाला 3 ते 6 महिन्याच्या बेबीसाठी टोपडं कसं गोलमध्ये शिवायचं तर ते संपूर्ण व्हिडिओ दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीचं टोपडं. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, वेल्वेटचा जो आपण ब्लाऊज पीस शिवण्यासाठी आणतो ना, त्यातून उरलेल्या कापडापासून आहे आणि त्यासाठीच अस्तरचं पण कापड घेतलेलं आहे मी. तर हे बघा, एक डबल फोल्ड केलं आणि परत पुढे फोल्ड टाकून हे ना मी 6.5 इंचाचं गोलमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे ना. अशा पद्धतीने गोल रेडी करून घ्यायचा बघा, मार्किंग करून. आणि हा गोल यानंतर कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा गोलमध्ये कटिंग होऊन जातं. तर हे बघा, यानंतर मेन जे लावण्यासाठी मी कपडा घेतलेला आहे, तर हा वेल्वेटचा कपडा आहे. तुम्ही ब्लाऊज पिसाचा उरलेला कुठलाही कपडा घेऊ शकता. तर हा वेल्वेट आहे. तर वेल्वेटला ब्लाऊज शिवून ना जो उरलेला कपडा होता तर तो मी घेतला आणि यानंतर तो उलटा ठेवलेला आहे आणि उलट्या साईडनेच अस्तर यावरती ठेवून घेतलं. अस्तर आणि जो मेन कपडा आपण टोपडं बनवण्यासाठी वरच्या साईडला लावणार आहे, तर हे दोन्ही गोलमध्ये जोडून घेते. अस्तर आणि जो मेन कपडा आहे तर ते हे व्यवस्थित गोलमध्ये स्टिच करायचं. मध्ये फुगा नाही आला पाहिजे. आपल्या हाताचा दाब राहू द्यायचा त्यावरती आणि हाताचा दाब अशा पद्धतीने ठेवायचा आणि ठेवून पूर्ण गोल टोपड्यामध्ये शिवून घ्यायचं. जे गोलमध्ये मी शिवून घेतलं आणि यानंतर काय, जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून टाकायचं गोलमध्ये, जसं आहे तसं. तर ते कट करून टाकलं आणि हा पार्ट व्यवस्थित मी गोलमध्ये स्टिच करून घेतलेला आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी मधोमध फोल्ड केला आणि कुठल्याही एका साईडचे बघा, हे जे खाली जे 2 कोपरे आहेत त्या कोणत्याही एका साईडच्या कोपऱ्यावरनं 2 इंचाचं मी पुढे लांबी आणि इकडे रुंदी असं दोन्ही करून घेतलं आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं, जेणेकरून खालच्या साईडला आपल्याला गळ्याला बेबीसाठी टोपडं बांधता येईल. त्यामुळे जर बेबी जास्त हेल्दी असेल तरी ते जास्त कटिंग करायचं आणि जर कमी असेल तर कमी करायचं. तर त्यानुसार तुम्ही दीड पावणे 2 जरी घेतलं तरीसुद्धा चालतं, परंतु मी 2 इंच घेतलं आणि त्याच्याच एका साईडने बघा छोट्या छोट्या गोलमध्ये अशा मी प्लेट्स देत पूर्ण टोपड्याला मी गोलमध्ये टोपड्याला प्लेट्स देते लास्टपर्यंत. अशाच पद्धतीने छोट्या छोट्या अशा प्लेट्स देत जायचं. तर एका साईडच्या आपण क्रॉसमध्ये कट केलं, त्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा पद्धतीने मी गोलमध्ये प्लेट्स दिल्या. बघू शकता, असा गोल आकार व्यवस्थित टोपड्याला आलेला आहे आणि खालच्या साईडला सुद्धा कटिंग केलेलं. तर यानंतर जो उरलेला कपडा आहे ना, तर याचा आपल्याला बंद बनवायचा आहे. तर पहिल्यांदा वरच्या साईडला आपण जे प्लेट्स टाकलेल्या आहेत, प्लेट्सला लावण्यासाठी सर्व बाजूंनी वरच्या साईडने कपडा मी कटिंग करून घेते आणि त्यानुसार मी जेवढं आहे ना, जेवढं गोलमध्ये लागतं ते हे बघा, अशा पद्धतीने मी लावून पाहिलं आणि तेवढं पुरतं आहे का बघितलं. तर ही 1.5 ते 2 इंचाची तुम्ही पट्टी घेऊ शकता आणि ही आतल्या साईडनेच लावली. प्लेट उलट्या साईडनं ठेवलेली आहे. यानंतर ही समोरून फोल्ड करून आपण वरच्या साईडने बरोबर साईडला बरोबर येणार आहे ती आणि 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून अशा पद्धतीने याला गोलमध्ये ज्या प्लेट्स दिल्या त्या साईडने आपण गोलमध्ये याला पट्टीला टीप टाकून घेतली आणि यानंतर वरच्या साईडने बरोबर घेतलेलं आहे बघा, एक्स्ट्रा होतं ते कट केलं. एक प्लेट घेतली आणि परत वरच्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने गोलमध्ये जो गोल आपण प्लेट्स घेतलेले आहेत तर त्याला आपण अशी पट्टी बसवून घेणार, जेणेकरून समोरून फिनिशिंगमध्ये छान दिसतं गोलमध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवून मी ही पट्टी गोलमध्ये अशी जोडून घेतली. तर यानंतर खालच्या साईडला आपल्याला पट्टी जोडायची आहे. तर ही तर पट्टी आपण वरच्या साईडची गोलमध्ये लावून घेतलेली आहे. याला परत एक टीप टाकून घ्यायची, जेणेकरून शिलाई वगैरे निसटली तरीसुद्धा तिथं निसटणार नाही. त्यामुळे परत एक टीप टाकून घेतलेली आहे मी आणि परत एक टीप टाकल्याच्यानंतर खालच्या साईडला जे आपण क्रॉसमध्ये कट केलं होतं तर त्या साईडला जोडून पण घ्यायचं आणि तिथेच त्याच्या दोन्ही साईडने एक एक छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या. जरी नाही टाकल्या तरीसुद्धा चालतं, परंतु जर कमी जास्त झालं तर बेबीला जास्त गळ्याला मोठं होऊ नये, त्यामुळे तिथे मी एक प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. आणि यानंतर परत आपल्याला तिथे अखंड बंद लावणार आहे मी. तर तेवढंच जोडण्यापुरता तेवढी पट्टी बसवण्याचा आणि तिथून पुढे 4 ते 5 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने बंदासाठी मी 1-1.5 इंचाची पट्टी दुसरी पण अशीच तयार करून घेते. आणि याला बघा व्यवस्थित कसं लावते, तर बरोबर टोपडं ठेवलेलं आहे मी उलट्या साईडने आणि त्यावरती ही बंदसुद्धा मी बनवण्यासाठी उलट्या साईडनं ठेवला आणि दोन्ही साईडने मी 4-5 इंचाचं मार्जिन सोडून दिलं, कारण अखंड पट्टी घेणार आहे मी. आणि पहिल्यांदा जे मधल्या साईडला आपण केलेलं होतं तर तिथे ही पट्टी जोडून घ्यायची.
व्यवस्थित ही पट्टी जोडून घेतली मी तिथे. तर यानंतर काय करायचं, कुठल्याही एका साईडने यायचं, एक फोल्ड करायचा, दुसऱ्या साईडने एक फोल्ड करायचा आणि परत हे दोन्ही फोल्ड एकावरती एक टाकायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती टीप टाकून घ्यायची. म्हणजे ती बरोबर बंद आपल्याला बाळाला लावण्यासाठी बरोबर तो बंद रेडी होतो. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर फक्त एकाच साईडने फोल्ड घ्यायचा आणि परत त्याच्या पुढे आलं की तिथे परत तसंच करायचं, दोन्ही साईडने बंद करायचं आणि परत कुठलीही एक साईड उचलायची आणि त्याच्यावरती टाकायची, जेणेकरून खूप सुंदर असा बंद तयार होतो आणि परत वेगळे जोडण्याची सुद्धा गरज लागत नाही, अखंड बंद होतो. तर बंद पूर्ण आपलं टोपडं रेडी झालं, परंतु खालच्या बंदला मी छोटे छोटे 2 लटकन लावणार आहे. तर 2-2 अडीच इंचाचे असे चौकोन घ्यायचे. तर कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर खूप कमी कपडा असल्यामुळे जेवढं होतं तेवढ्यामध्ये मी छोटेसेच आपलं लटकन लावणार आहे. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून एका साईडच्या बंदाला अशा पद्धतीने लटकन लावून घेतलं. तर असंच मी दुसऱ्या साईडला सुद्धा लटकन लावून घेणार आहे आणि दोन्ही साईडने लटकन लावून अशा प्रकारे मी टोपडं रेडी करून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय, टेक केअर.